वाजता ह्यो रानातला छबिना निघतो. रानातला छबिना निघाल्यानंतर संपूर्ण गावकरी असतात, ग्रामस्थ असतात, सर्व महिला असतात आणि त्यातनं माहेर वसनी बी असतात. हे गावकरी छो कार्यक्रम पूर्णपणे पार पाडतात. हिथं आल्यानंतर हिथला छबिना झाल्यानंतर ज्योतिबाचा छबिना होतो. ज्योतिबाचा छबिना झाल्याच्यानंतर इथं प्रसाद घेतात आणि त्याच्यानंतर प्रसाद घेऊन गावात जातो. गावात गेल्यानंतर मंदिरामध्ये पालखी ठेवतो. संध्याकाळी छबिना तसं गावातला निघतो. त्या ठिकाणी मानाच्या काठ्या येतात, रेवंडे, करंडी आणि ओगरवाडीची पालखी सहित ही सर्व येतात. हे ग्रामस्थच सर्व करतात. तरेगावचा रहिवासी आहे. आमच्या श्री काळूबाई देवी आणि ज्योतिर्लिंग देवाची चैत्री पौर्णिमेला यात्रा असते आणि ही यात्रा शुल्लक गाव आमचं आहे, छोटंसं गाव आहे आणि या देवस्थानाची जमिनीचा निलाव करून येणाऱ्या पैशामध्ये आम्ही आमच्या देवाचा छबिना जो काही खर्च होतो त्याचा खर्च करून आम्ही ही देवीची यात्रा करतो. एक पहिल्या दिवशी आमचा दिवसाचा छबिना असतो. संध्याकाळी रात्रीचा परगावच्या काट्या येतात आणि गावच्याही काट्या, तिन्ही भावकीच्या काट्या निघून संपूर्ण छबिना संपूर्ण गाव करतं आणि या सर्वाचा अधिकार ह्या फक्त गावालाच आहे आणि गावच ही यात्रा संपूर्ण शेवटपर्यंत पार पाडतं. पहिल्यापासून शेवटपर्यंत गावाकडेच पालखी असते आणि पालखीतून बसून आमच्या देवाची मिरवणूक काढून संपूर्ण यात्रा आमचे संपूर्ण गावकरी पार पाडतात. दरेगावचा रहिवासी. यात्रा ही दरवर्षीप्रमाणे कायमस्वरूपी ग्रामस्थ करतात आणि माहेरवासनी मुली येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणे रावळे बाकी सगळीच असतात. मोठ्यांचा ढोलाचा डाव चालतो, महिला मंडळाचा ढोलाचा डाव चालतो. असं मिळून सगळ्याच्या मिळून संध्याकाळचा छबिना निघतो. 10 ते 12 वाजेपर्यंत तो छबिना निघतो आणि तो छबिना निघाल्यानंतर यानंतर काय जो प्रोग्राम असेल यात्रेने मी ठेवलेला तो नंतर तो प्रोग्राम होतो. ह्या वर्षी तो प्रोग्राम यात्रेने दुसऱ्या दिवशी ठेवलेला आहे.